तर सूरज चव्हाण यांच्या विरोधात सध्या निदर्शनं सुरू आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय संभाजीनगरमधून। जाहीर निषेध असा बॅनर घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि सूरज चव्हाण यांचा निषेध या ठिकाणी केला जातो। तर राज्यभर हे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत। लातूरमध्ये जी मारहाण झालेली होती, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती आणि त्याच नंतर सूरज चव्हाण यांना अटक करावी या मागणीसाठी जोरदार निदर्शनं राज्यभर केली जात आहेत। आपण जालन्यामध्ये सुद्धा दृश्य बघितलेली होती, लातूरमध्ये सुद्धा दृश्य बघितलेली होती। सध्याची दृश्य आहेत संभाजीनगरमधली, ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक एकवटल्याचं बघू शकतोय। आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। खरं तर लातूरमध्ये जी मारहाण झालेली होती त्याची तीव्र पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत। सध्या हे आंदोलन सुरू आहे, तिथली काय परिस्थिती? संभाजीनगर असेल, लातूर असेल, जालना असेल, अशा मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील छावा संघटना, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, पक्ष यांनी एकत्रित या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकांमध्ये आंदोलन सुरू केलेले आहे आणि या आंदोलनामध्ये अजित पवार असेल, त्यांच्या पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते। त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तोडे मालूम यांनी निषेध आणि संताप देखील व्यक्त केलेला आहे आणि हा आंदोलन देखील सुरूच आहे। विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। नक्कीच सचिन, कार्यकर्ते सुद्धा आपल्याला आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।